मी आज तुम्हाला एका अनोख्या प्रदेशामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तो प्रयत्न असेल, तो प्रवास असेल एका समाधानाचा, आत्मशोधाचा आणि योगविद्येचा. आणि पुण्यातील मी अशा व्यक्तींसोबत आहे की ज्यांची आंतरराष्ट्रीय ख्याती आहे, दिवसेदिवशी त्यांचे शिष्य आहेत, पण ते स्वतःला गुरु म्हणून घेत नाही आहेत ते. आणि हाच त्यांचा मनाचा खरं मोठेपणा आहे. त्यांच्या योग साधनेला आता 50 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांच्या वयाची आता 75 पूर्ण झालेली आहे. आणि डॉक्टर समप्रसाद विनोद यांच्या निवासस्थानी, आश्रम म्हणा, मंदिर अशा ठिकाणी मी आहे. सर, तुमचं लेट सोपर खूप खूप स्वागत. थँक्यू. आता मी हा जो फोटो पाहतो आहे, मी सोशल मीडियामध्ये अनेकदा फोटो पाहिलेला होता, पण त्याची मूळ कॉपी म्हणा मला इथं पाहायला मिळालेली आहे. तर काय आहे नक्की फोटो आणि काय या फोटोचं वैशिष्ट्य? तो जो फोटो आहे ना, तो शंकर महाराज आणि महर्षी विनोद असे दोघं जण आहेत. महर्षी विनोद तुमचे वडील? हा, माझे वडील. हो. आणि त्यांच्या मांडीवरती त्याच्या शेजारी जे आडवे पडलेले आहेत ते शंकर महाराज आहेत. त्यांची दाढी काढलेली आहे. हो. आणि त्यांनी ज्याला देह ठेवला तर त्या महर्षी विनोदांना पाचारण केलं गेलं, बोलावलं गेलं की खात्री करून घेण्यासाठी की त्यांनी देह ठेवला आणि समाधी घेतली आहे. त्यांनी ते एक तंत्रविधी केला, तांब्याच्या तारा घेऊन ते एक विधी करत असत. तर त्याच्यावरनं त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी समाधी घेतली आहे. तर त्यांनी अनाऊन्स केलं की समाधी घेतली असं. तर तो फोटो आहे. किती सालचा असावा फोटो? मला वाटतं किती साली रे यांनी समाधी घेतली, मला वाटतं 47 साली ना, मला वाटतं, मला नक्की कल्पना नाही. बरं. पण त्याच्या आसपास आसपासच म्हणजे असेल, 50च्या आसपासला फोटो, म्हणजे 75 वर्षापूर्वी साधारणपणे. तर तो ओरिजिनल फोटो तिकडे. बरं. त्याचा हा एनलाश आहे. अच्छा. तर त्यांचे संबंध फार वेगळे होते. बरं. म्हणजे ते दोघांना एकमेकांचे अधिकार माहिती असल्यामुळे कधी भेट झाली तर त्यांची गळा भेट होत असे. बरं. शंकर महाराज आणि महर्षी नायरत्न विनोद एक मोठं विशेष होतं. नॉर्मली नाही तर पाया पडणं असं असतं ना, हां, तर ते होत नसे अच्छा. दोघांमध्ये नसे होत. एकमेकांची गळा भेट. हां. कारण त्यांच्या भेटी ज्या होत असत त्या प्राधान्याने ताईसाहेब मेंदळे, रावसाहेब मेंदळे सरदार, ते अप्पाळण चौकामध्ये त्यांचा वाडा, तिथे भेट होत असे. बरं. महर्षी विनोद तिथे गेले की ते ट्रान्समध्ये जात असत, अतिंद्रिय अवस्थेत जात असत. आणि त्यांच्या मुखातून मग नवनाथांचा संचार होऊन ते काही बोलत असत. आणि थोडी भाषा ती वेगळ्या प्रकारची असल्यामुळे ते तसं सहजासहजी कळण्यासारखं नाही. पण रावसाहेब मेंदळे सगळं ते सुवाच्य अक्षरात लिहून घेत असत. त्याचं बऱ्यापैकी मोठं आमच्याकडे बाडच्या बाड आहे. बरं. अच्छा. ते भल्या भल्यांना ते कळत नाही काय, कारण ते अनुभूतीतनं आलेलं आहे. आणि शब्द हे प्रधान नाही आहेत, तर अनुभूती प्रधान आहे. बरं. साधारण आपल्याला शब्दांमध्ये खेळायची सवय असते. अच्छा. पण अनुभूतीतनं आलेले शब्द वेगळ्या प्रकारचे असतात. त्याला एक वेगळी गरिमा असते, सौंदर्य असतं. ते जर कळायचं असेल तर मला त्या अवस्थेत केल्याशिवाय कळू शकत नाही. अच्छा. तुम्ही जाता कधी शंकर महाराज मठात? ॲक्च्युली खरं फारसा नाही, कधीतरी त्यांचे शिष्य आले की त्यांच्याबरोबर गेलो. माहिती आहे की त्यांच्या ऑडिओ बुकचं प्रकाशन करण्यासाठी गेलो होतो. बरं. 1-2 वर्षापूर्वी. बरं. अच्छा.